या 7 गोष्टींविषयी तुम्ही जबाबदार नाहीत. नंबर 1, इतर लोकांचं सुख. काही लोक खूप रडत असतात. आपण दिलेल्या प्रत्येक सोल्युशनसाठी त्यांच्याकडे एक नवीन प्रॉब्लेम असते. अरे माझं वजन वाढतंय, मग चालायला जा. अरे पण माझे गुडघे दुखतायत, मग डायटिंग कर. अरे मला वीकनेस येतो यार. अशा प्रकारे यांचं चालूच असतं. अशा वेळी त्यांना त्यांचे मार्ग काढू द्या. जर त्यांनाच दुःखी राहावंसं वाटत असेल तर त्यांना तसं राहू द्या. नंबर 2, तुमच्या निवडी इतरांना पटवून देण्यासाठी. तुम्ही जॉब सोडलाय, कुणीतरी नातेवाईक येऊन उगाच तुमचं डोकं खातंय आणि तुम्हाला त्याला समजवता नाकी 9 येत आहे. तुम्ही कोणालाच तुमच्या आयुष्यातले डिसिजन का घेतले यामागचं कारण सांगण्यासाठी बांधील नाही आहात. त्यांना कन्फ्युज व्हायचं असेल तर कन्फ्युज होऊ द्या. तुमचं डोकं खात असतील तर त्यांच्याकडून पैसे उधारी मागा, मग ते बोलणारच नाहीत. नंबर 3, इतरांच्या भावना सावरण्यासाठी. कधी एखादा व्यक्ती खूप चिडचिड करायला लागतो किंवा दुःखी व्हायला लागतो. आपण त्याला समजावून सांगायला जातो की बाबा रागाला आवर वगैरे. असं करताना आपण किती एनर्जी वाया घालतो हेच आपल्याला कळत नाही. त्यापेक्षा त्याला राग करू द्या. तुमचं तुम्ही मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, इतरांना तुमची किंमत पटवून देण्यासाठी. जॉबच्या ठिकाणी, रिलेशनशिपमध्ये किंवा इतर ठिकाणी जर आपली व्हॅल्यू केली जात नाहीये तर तिथे आपली जिम्मेदारी नाही की स्वतःला प्रूव्ह करावं. जर तुम्ही एक चांगले एम्प्लॉई आहात आणि तुमची कंपनी तुमची व्हॅल्यूज करत नसेल तर ती कंपनी असंही बुडणारच आहे. तुम्हालाच तिथून निघून जाणं योग्य आहे. सेम रिलेशनशिप मध्येही असतं. जर जोडीदाराला तुमचा चांगला स्वभावच आवडला नसेल किंवा तुमच्यात चांगले गुण असूनही त्याला काहीतरी कमीच दिसत असेल तर तिथून चालते झालेलंच बरं. नंबर 5, प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी. तुमच्या आई वडिलांना वाटायचं की तुम्ही डॉक्टर बनायला पाहिजे होते. तुमच्या जोडीदाराला वाटतं की तुमचं पोटच बाहेर आलेलं आहे, ते कमी असायला हवं होतं. तुमच्या जॉब देणाऱ्याला वाटतं की तुम्ही कमी पैशात जॉब करायला पाहिजे. प्रत्येकाच्या तुमच्याकडून काही ना काही अपेक्षा आहेत, पण त्या पूर्ण करणं ही तुमची जिम्मेदारी नाही. तुम्ही जसे आहात तसं ऍक्सेप्ट करायचं तर ते करतील, पण त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. नंबर 6, प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. कित्येक लोक येतात आणि तुम्हाला त्यांच्या आयुष्यातली सगळी प्रॉब्लेम सांगतात. ही लोक तुमच्याकडून काही सल्ला मागण्यासाठी येत नसतात, तर तुम्हाला त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कामं लावण्यासाठी येत असतात. तुम्हाला इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्वतः मरमर करायची काही एक गरज नाहीये. नंबर 7, इतरांचं मत, त्यांचं मूड, त्यांचे विचार कंट्रोल करण्यासाठी. इतर लोक काय विचार करतात, कसं विचार करतात आणि त्या विचारांमधून कसं वागतात हे तुमच्या नियंत्रणात नसतं. तुमच्या नियंत्रणात तुमची मनःशांती मिळवणं असतं. त्यामुळे इतरांना काय विचार करायचं ते करू द्या. तुम्ही निश्चिंत कसं राहता येईल याकडे लक्ष द्या.